बनावट दिव्यांग प्रमाणपत्राच्या तपासासाठी पोलीस पथक जिल्हा रुग्णालयात दाखल. संशयित फरार. 4 बनावट दिव्यांग प्रमाणपत्र पोलिसांच्या ताब्यात. बनावट दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणाचा तपास करण्यासाठी तोफखाना पोलिसांचं पथक सोमवारी जिल्हा रुग्णालयात दाखल झालं. जिल्हा रुग्णालयानं वितरित केलेलं बनावट प्रमाणपत्र पोलिसांनी ताब्यात घेतलं असून ही प्रक्रिया त्यांनी समजून घेतली. यानंतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलेलं आहे. अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात लॉग इन आयडीचा वापर करून चौघांनी बनावट दिव्यांग प्रमाणपत्र काढली होती. या प्रकरणी या चौघांसह जिल्हा रुग्णालयातील इतर 2 अशा 6 जणांवर गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्ह्याचे तपासी अधिकारी म्हणून पोलीस उपनिरीक्षक शैलेश पाटील यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. त्यांनी बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांचा तपास हाती घेतला असून सोमवारी जिल्हा रुग्णालयात जाऊन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची प्राथमिक चौकशी केली. दिव्यांग प्रमाणपत्र ऑनलाईन पद्धतीनं देण्यात येतात याची पोलिसांनी माहिती घेतली असून सागर भानुदास केकान, प्रसाद संजय बडे, सुदर्शन शंकर बडे, गणेश रघुनाथ पाखरे अशा 4 जणांची ऑनलाईन पद्धतीनं दिलेले बनावट दिव्यांग प्रमाणपत्र ताब्यात घेण्यात आलेले आहे. हे प्रमाणपत्र कसं वितरित करण्यात येतात, दिव्यांगांची तपासणी कोण करतं या दृष्टीनेही पोलिसांचा तपास सुरू आहे. पोलिसांनी या तपासासाठी आवश्यक माहिती जिल्हा रुग्णालयाकडून मागवली होती. तसं पत्रही रुग्णालयाच्या व्यवस्थापनाला दिलं होतं, पण जिल्हा रुग्णालयाकडून पुरेशी माहिती प्राप्त झाली नाही. त्यामुळे पोलिसांनी रुग्णालयात जाऊन तपासाला सुरुवात केली आहे. या प्रकरणी रुग्णालयात योगेश बनकर, गणेश गोत्राळ अशा 2 जणांवर संशय आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून हे दोघेही फरार झालेले आहे. त्यांचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. तसंच या प्रकरणात आणखी कोण कोण सहभागी आहे याचाही शोध घेण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जात आहे.